कशी चालली कविता? चालली. लपण डाव हा जगी चालतो चोर शिपायाचा, निरपराधी असाच बनतो बळी अन्यायाचा. दादा मी ना आणखी 2 कविता लिहिल्या आहेत. अरे वा, छान छान प्रगती चांगली आहे. अहो, ऐकलात का? आता काय शिल्लक राहिलंय? भास्करचं पत्र आलंय मुंबईवरून. तब्येत ठीक आहे ना त्याची? हो, तब्येत तर ठीक आहे. चांगली नोकरी मिळाली आहे. अहो, चक्क 60,000 रुपये पगार आहे त्याला. वा, आनंदच. छान झालं. बरं झालं बाई. धंद्याचे वेळ डोक्यातून काढून टाकलं आणि सरळ मुंबईला जाऊन नोकरी पकडली. चांगलं झालं. स्वतःही वाचला आणि आम्हालाही वाचवलं त्यानं. आम्हाला वाचवलं म्हणजे? अगं, धंद्यासाठी त्याला पैसे पाहिजे होते ना. दागिन्याचं एवढं मोठं रामायण घडलं. विचार बदलला आणि मुंबईला जाऊन नोकरी केली. फार बरं झालं. छान झालं, छान झालं. आता येऊ मी? हो, या. आज केसचा निकाल आहे. गेले 6 महिने खटला चालू आहे. पाटलाचं 50,000 रुपयाचं कर्ज डोक्यावर चढून बसलोय. अहो, देव नाही त्याला कोण मारेल? आपण कधी आयुष्यात कुणाचं वाईट केलं नाही, मग तो देव तरी आपलं वाईट काम न करेल. कुठलीही गोष्ट तुझ्या मनासारखी झाली ना तेव्हा तू खुश असतेस. हे गेल्या 3 वर्षाच्या अनुभवावरून लक्षात आलंय माझ्या. कळतात बरं तुमची अशी बोलणी. आपण वेगळे होणार म्हणून किती लोकांनी तरी आकांड तांडव केलं, पण बाई बरं झालं. कटकट तरी मेली गेली. हे ऐकून ऐकून कंटाळलोय मी. स्वतंत्र होऊन किती सुखाच्या राशीवर लोळतोय ते माहित आहे जगाला. गेल्या 6 महिन्यात नुसता कर्जाच्या घाणीत मात पडलो, आणखी काही नाही. हो, एकदा का खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागला ना की सगळा कर्ज हा म्हणता चुकतं करून टाकू आपण. पण मला ही लक्षणं चांगली दिसत नाही राधा. जोपर्यंत खटल्याचा निकाल लागेल ना तोपर्यंत भीक मागण्याची पाळी आपल्यावर आली नाही म्हणजे झालं. पहिली गेली. तू आपलं काम कर. आपल्याला काय करायचंय? दुसऱ्याच्या उठा ठेवी. गेली तर गेली. अरे स्वयंपाक घरातच गेली ना. कायमची वर गेली असती तर सुद्धा मला काही दुःख झालं नसतं. तिचा नाही, पण दादाचा तरी विचार करायला पाहिजे ना आपण. गेल्या 6 महिन्यात वेगळा झाल्यापासून दिवसेदिवस खंडत चाललाय. चिंतेत असतो. चिंता कसली? दुकानाशीच ना. सुलेमान सारखा पैसेवाला प्रतिस्पर्धी म्हणून कोर्टात उभा आहे. त्याने खटल्यासाठी आपल्या वाट्याची आमराई सुद्धा गहाण ठेवली. शिवाय पाटलाकडून 50,000 रुपयाचा कर्ज घेतले. पण निकाल त्याच्या बाजूने लागला तर ठीक, नाही तर पुढे दादाला कोणत्या आपत्तीला तोंड द्यावं लागेल ते माहित आहे का? माहित असून आपण काय करणार? ते त्या बहिणीला कळायला हवं. जरा स्वतंत्रपणाचे चटके लागू दे. सुखात राहायचंय ना तिला. आता राहू दे आरामात. तिच्या बाबतीत हे ठीक आहे, पण दादाचं काय? आपण तिघांनी एकाच आईच्या उदरी जन्म घेतला आहे. त्याचा विचार दादाने केलाय का? हा, इथं सगळंच प्रकार उलटा आहे. बायको झाली वाघीण आणि नवरा झाला गोगलगाय. स्वतःचा विचार कर. या दुनियेचा विचार करायला काहीच अर्थ नाही. हा, दादा वेगळा झाला आणि आम्ही दादाच्या मायेला पारखे झालो. वडील भावाच्या बंधू प्रेमाला आम्ही पारखे झालो.
पण आम्ही वेगळे झालो तरी आमचं रक्त एक आहे भैया. त्या रक्ताच्या ओढीला कुणी तोडू तर शकत नाही ना. काय कविता सम्राट, कसं काय चाललंय तुमचं? अगदी मजेत. हा? कळतेस काय अशी? विचारलंच त्याला, पण त्याच्यापेक्षा नात्याने मोठा म्हणून मी उत्तर दिले. आता बरं वाटत असेल नाही का? वाटोळ होण्याची वेळ आली आहे तरी विचारतात. खरं म्हणजे हे मी विचारू नये नाही का? कारण संबंधच काय तुमचा आमचा. तुम्ही स्वतंत्र, आम्ही स्वतंत्र. ज्याने त्याने स्वतःच सुख दुःख अनुभवायचं. कसं? तुमच्या बरोबर बोलेल कोण? तू बोलू नको. कोण सांगतोय बोलायला? जशी तुला आमची गरज नाही ना, तशी तुझी सुद्धा आम्हाला गरज नाही. पुन्हा बजावून ठेवतो. आम्ही इथे मजेत मजा करू, नाहीतर उपाशी मरू. तुला आमची चौकशी करण्याचं काही कारण नाही. भैया तू म्हणजे असा आहेस ना, कुणाचाही अपमान करायची वाईट सवय झाली आहे तू. ए पुण्याच्या पुण्या, गप्प बस इथे. ठोशाला ठोसा आमचा खाक्या आहे. या जगात शेराला सव्वा शेर नाही बनला ना तर निभाव लागत नाही. लक्ष्मण, तुझ्यासारख्या पाप पुण्याचा विचार करत जर मी इतकं बसलो ना, जग फाडून खाईल मला. सोड, तू विचार करू नको जास्त. मी त्या शरदला भेटून येतो. आणि हे बघ, तू भाकरी खाऊन घे आणि आज जाऊन आराम कर. हे तुम्ही बर. या आगीत माझं सगळं संपलंय. खिडकी उडाली, पाराने सोबत केली, ताकद वाढली आणि आग भडकली. वैर्याने डाव साधला, तो जिंकला, मी हरलो. आणि त्याच आगीत माझी बस रात मातीत मिसळली. आणि माझी दोन अछाण लेकरं आणि माझी जन्माची जोडीदार हे त्या आगीत जळून संपलं. सगळं संपलं. रावसाहेब पुढे या. बसा इथं. बसू कशाला? अरे आता थांबू तरी कशाला? आता काय राहिलं आहे माझं? होत नव्हतं सगळं त्याच्या आगीत जळून खाक झालं. त्या पुढा चंडाळाने माझ्या घरावर नजरला आणि माझं घरकोन जळून खाक झाली. झालं त्याला आता कोण काय करणार रावसाहेब? गेले 15 दिवस बघतो मी त्या नराधमाला, पण तो मला सापडत नाही. आणि जाऊन मी त्या संपत पाटलाला विचारलं, तो सुद्धा माझ्या अंगावर मला मारायला धावला. पण मला मात्र त्याचाच संशय नाही. तसं विनाकारण कुणावरही संशय घेण्यात काहीच अर्थ नाही रावसाहेब.
तुमच्या घराला आग लागली मध्यरात्री, त्यावेळी सारा गाव शांत झोपेत होता. रावसाहेब, जो दुसऱ्याचा वाईट करतो त्याचा परमेश्वर वाईट करतो. रावसाहेब, नियतीचा नियमच असा आहे. रावसाहेब, माझ्या बचराला भेटायला, माझ्या गायत्रीला भेटायला मी सुद्धा आता स्वर्गातच जाणार आहे. आता फक्त घेणार आहे मी हा जगाचा. नाही होणार माझ्या जगण्यात राम. म्हणूनच घेणार आहे मी आता राम. असं वेड्यासारखं का होता रावसाहेब? वेडा माझ्यासारख्या गरीबाच्या घराला चूड लावली आणि माझ्या सर्वांचा हाळ करून मला असा वेडा बनवला. रावसाहेब, काय अवस्था झाली आहे तुमची ही? देव मोठा हुशार चित्रकार आहे. पोरे चित्रकार आहे. त्याने लिहिले माझं चित्र आणि बनवला असा भिकारी. देवाचं काही सांगूच नका तुम्ही. ज्यांना घेऊन जायचं ना त्यांना घेऊन जात नाही आणि चांगल्या माणसांच्या पाठीमागे हात धुवून मात्र लागतो. दोष नसे देवाचा, दोष नसे दैवाचा. तो जे करतो तो ते भरतो. दोष असे नशिबाचा, दोष असे ही नशिबाचा. नियती ज्यावेळी तुझ्यावर कोपेल ना त्यावेळी कळेल तुला. पांगळा आहे पण मस्ती केवढी आहे अंगात. कविता करता करता थोडे मारतोय मेला आम्हाला. त्याच तरी काय अगदी बरोबर बोलला. देवाचा काय दोष? कर्म करायची माणसाने आणि दोष देवाला आणि दैवाला. आता तू माझेच पाला. माझ्या घराला का आज त्या देवाने लावली होती का? गेले 15 दिवस सारखा वडवडतोय. शतो मी त्या निशाला पण सापडतच नाही. आणि नाही सापडला तर कंटाळून जाणार आहे मी माझ्या गायत्रीला भेटायला. राधा, माझ्या गायत्रीला तुला निरोप द्यायचा असेल तर सांग. मी अगदी तशाचा तसा जाऊन सांगतो त्याला. तिथं जाणार आहे मी तिच्या जवळ, माझ्या त्या 2 बछड्याजवळ. भानावर या रावसाहेब, भानावर या. अहो, असं मागून चालणार नाही तुम्हाला. असं वागल्यावर लोक मला असतील, वेडा म्हणतील. म्हणून जीवा जीव असेपर्यंत ओरडून सांगणार आहे मी प्रत्येकाला. जशाच तसं वागा. नाहीतर तुमच्या संसाराला सुद्धा कोणी आग लावून तुमचा भस्मसात करेल. आगीत सर्व जळून टाकेल. बऱ्याच दिवसांनी आलात आपण. हो, बऱ्याच दिवसाने आलोय, पण आपल्याकडे नाही आलोय. मी माझ्या लक्ष्मणला भेटायला आला आहे त्यांच्याकडे. म्हणजे हे घर माझं नाही. असं कोण लेखाचं म्हणतोय हे घर तुमचं नाही म्हणून. पण हे सगळं घर तुमचं नाही. आता 1 भाग तुमचा आणि 2 भाग राम लक्ष्मणचे आहे. कारण तुम्ही वेगळे झालात ना. लक्ष्मण, अरे
लक्ष्मण. आलो आलो. काय सदा आनंदी आनंद ना? काय म्हणते आमची नवी वेदी? अरे कोकलताई माझ्या नावानं. काय बाबा का असं म्हणतोस? नुकताच तर तुझं लग्न झालंय 4 महिन्यापूर्वी. ते नसतं झालं तर बरं झालं असतं दोस्त. असं का म्हणतोस? कसली झंझटबाजीच नाही आपली. अरे बायको आहे ती तुझी, तुझ्या सुख दुःखाची भागीदारी, जन्माची सक्ती. ते सगळं ठीक आहे रे, पण दिवसभर माहिती आहे घरात बसून राहू. अरे पिल्लेला पक्षी पिंजऱ्यात कोंडून ठेवल्यानंतर ज्याचा जो कोंडमारा होतो ना, अगदी तसंच झालाय माझं. हे झालं माझं. तुझं कसं चाललंय? माझं का विचारतोस यार? कवितेबरोबर रमतो. पूर्वी एकत्र होतो तेव्हा बरं वाटायचं, पण हल्ली दादा सुद्धा बोलत नाही आमच्याजवळ. वहिनीचा तोफाना तर सतत चालू असतो. आता राधा राहिला राम भैया, तेवढाच काय तो बाहेरचा माझा माणूस. काय असा कधी कधी तू येऊन माझा असा कष्टीबंधाला विरगुळा देतोस. दुसरं आहेस का माझ्या रसहीन जीवनात? अरे आलास पुन्हा मूळ पदावर. अरे माणसाने निराश न होता आशेने सुखाकडे झेप घेतली पाहिजे. सुखाकडे झेप? सदा पंख तुटलेला पक्षी कशी झेप घेणार यार? माझं हे तसंच आहे. पांगळा मी कशी करू धडपड, आणि धडपड करू लागलो तरी पुन्हा धडीवरच कोसळणार घायाळ हो. आणि असा धडपडत बसणार. डरो मग दोस्त. रात्री मागून दिवस आणि उन्हा मागून पाऊस आणि वाऱ्या मागून वादळ, हे नियती कशी खेळ करते ना, आपला सुद्धा तसाच आहे. लक्ष्मण, आज नाही तर उद्या सुख तुझं स्वागत करण्यासाठी तुझ्या समोर येईल. सदा एक विचारू तुला, रावणाचा नाहीस ना? नाही रे विचार. पण नको, ती आठवण काढून आता काय उपयोग आहे? अरे आठवणी असतात हत्तीच्या पावलासारखं. हत्ती जसा पुढे जाता ना, पावलाचा ठसा कायम सोडून जातो ना, अगदी आठवणी पण तशाच असतात. अरे माणसं दूर जातात, पण आठवणी असतात ते तशाच असतात. सदा बरेच दिवस आले, शैलाबद्दल काही सांगितलं नाही. भेटली होती का तुला? मागे माहेरी आले होते तेव्हा? नको, तीच आठवण मुळीच चाललीच का रे? भेटली होती शैला तेव्हा? माझी चौकशी केली नाही म्हणून तू रागवला तिच्यावर? नाही लक्ष्मण. शैला शैला आता तुला कधीच भेटणार नाही आणि कधीच दिसणारही नाही. लक्ष्मण, शैला शैला या जगात नाही रे आता. नाही नाही नाही. तू खोटं बोलतोस. मला तुझा विचार पडा म्हणून खोटं बोलतोस. नाही रे वेड्या, मी आतापर्यंत तुझ्यापाशी खोटं बोललोय का? 1 महिना झाला या गोष्टीला. खरं म्हणजे तुला आधीच सांगायला हवं होतं, पण मला धीरच झाला नाही. आता तूच तिची आठवण काढली आणि हे कठोर साथ सांगण्याची पाळी आली माझ्यावर. म्हणजे शैला आजारी होती का? नाही, तिच्या पोटी तिचा कुलदीपक जन्माला येणार होता, पण शेवटी तिनेच त्याचा बळी घेतला. बाळणपणाच्या वेळी पिंड आडवा आला आणि शेवटी ऑपरेशन करण्यात आलं. आणि ऑपरेशन करता करता शैला गेली कायमचा निरोप घेऊन पुढच्या अंतिम प्रवासासाठी स्वतःच्या बाळासोबत. प्रवासासाठी शैला गेली. आठवणीचे ओले पदार्थ तसेच ठेवून गेली. सदा ती दुसऱ्याची झाली होती तरी या विश्वात होती. आपल्यावर पूर्वीपासून मनापासून प्रेम करणारी प्रेयसी या जगात जिवंत आहे याची आठवण झाली की अशा पांगुटपणाला फार बरं वाटायचं. मग सुखावून निघायचं घडी 2 घडीला. पण आता काय राहिलंय?
तिची आठवण, फक्त आठवण. मला खरा साक्षात्कार झाला. दोस्त, प्रेमाळ माणसं या जगात जास्त दिवस जगू शकत नाही. अरे ते सगळं सोडून दे आणि तुझी आठवण काढून आता रडत बसणार आहेस का? हे बघ, आता मला उशीर होतो, येतो मी, तू बस इथं. शेला सुद्धा मोठ्या आतुरतेनं स्वर्गात माझी वाट पाहत असेल. तुझ्या मौशार केसाचा गळ्याला फास लागावा, सखे तू समीप असताना सुखाने मृत्यू यावा. तुझ्या मौशार केसाचा गळ्याला फास लागावा, सखे तू समीप असताना सुखाने मृत्यू यावा. तुझ्या मौशार केसाचा गळ्याला फास लागावा. अरे तू इथे पुन्हा कसं काय आलास? नाईलाजाने यावं लागलं का? पण यावेळी मी इथं सुद्धा जास्त वेळ थांबणार नाही. कारण कारण काय? अरे 8 दिवसापूर्वी तुझं पत्र आलं होतं ना की मुंबईला तुला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे म्हणून. काय सांगू, पत्राचा नुसता बहाणा. एवढी नोकरी सोपी नाही मुंबईत भेटायला. अरे पण हा काय तुझा अवतार, आणि असं अचानक कसा काय आलास तू इथे पळून? तुला सांगितलं ना मी इथं जास्त वेळ थांबणार नाही. खरं म्हणजे तुला सांगायलाच लाज वाटते, पण तुझ्या जवळ लपून काय उपयोग. इथून मुंबईला गेलो, नोकरी काही सापडी नाही. जुन्या दोस्ताने साथ दिली, त्यांच्या बरोबर राहायला लागलो आणि त्यांच्या बरोबर राहत असताना आमच्या दोघांमध्ये भांडणं झाली आणि भांडणाचा रूपांतर माझ्या हातून खून झाला. काय? माझ्या हातून म्हणजे ते काय खून करून आलाय? होय अक्का, मी खून केला. गेले 2 दिवस पोलीस माझ्या पार्टीवर आहे. बरेच जण आमच्या मधले त्यांना सापडले आहेत, पण अक्का मला त्याची खरीच गरज नाही. म्हणून तू इथे पळून होय अक्का, आलाय? म्हणून मी तर पळून आलो. पण घाबरू नकोस अक्का, तुला आता सांगितलं ना मी इथं जास्त वेळ थांबणार नाही. पत्ता सुद्धा त्यांनी पोलिसाला दिला असेल. मग आता तू कुठे जाणार आहेस? ते अजून मी नक्की काय ठरवलेलं नाही. पण का असा मार्ग पत्करलास रे तू, आणि असं लपून लपून पळून जाणार आहेस तरी कुठे आणि करणार आहेस तरी काय? माझं आता स्पष्ट चित्र दिसतंय. जितके दिवस लपून राहता येईल तितके दिवस लपून राहील. आज ना उद्या मी पकडलोच जाणार, एवढं निश्चित. अरे पण मग मला ठरलेलीच आहे फाशी, नाही तर जन्मठेप. पण आता कुठे जाणार आहेस ते तरी अगोदर सांग. माझा एक मित्र नाशिकला राहतो, त्याच्याकडे जातो मी अक्का. पण अक्का मला 2000 रुपये लागत होते, पण तिकिटा पुरते आणि खर्च पॉकेट म्हणून फक्त 2000 रुपये अक्का. अरे 2000 रुपये? अरे आमची परिस्थिती सध्या हालाकीची आली आहे, तेव्हा इतके पैसे नाही आहेत माझ्याकडे. त्यात ते दुकानाचे सुद्धा केस चालू आहे. अक्का अक्का मला फक्त 2000 रुपये दे ग. तिकीट आणि पॉकेट म्हणून फक्त 2000 रुपये. मग तू एक काम कर, तू ना असा संपत पाटलाकडे जा, तो तुला ओळखतो. त्याला म्हणावं मी पाठवला आहे, त्याच्याकडून 2000 रुपये उसने घे. संध्याकाळी आल्यानंतर ते पैसे आम्ही परत देऊ त्याला. अक्का अगं पण तू संपत पाटील मला पैसे देईल का अक्का? मग असं कर, घे, एक काम कर, या बांगड्या घे आणि त्यांच्याकडे गहाण ठेव आणि त्याला म्हणावं की 2000 रुपये तिला दे म्हणावं. हा बांगड्या मी संध्याकाळी सोडून आणीन. अक्का बहीण असावी तुझ्यासारखी, बहीण असावी तुझ्यासारखी अक्का. तुझे अक्का रे, जन्मभर विसर नाही अक्का मी. अक्का मी येतो, मी अक्का येतो मी.
पुढच्या भवितव्याचा. शेवटी व्हायचं तेच झालंय राधा. काय नाना भिडे केस जिंकला. अरे देवा. आजपासून दुकानही त्याच्या ताब्यात गेलं. केसचा निकाल ऐकून तो सुलेमान माझ्याकडे पाहून अत्यानंदानं हसत होता. हरामखोर. म्हणून नेहमीला तू सुलेमान. पण आता यापुढे आपलं काय कसं होणार आपलं? आता जीव द्यायचा. काय दुसरा मार्गच राहिला नाहीये. कर्जावर कर्ज करून बसलोय आणि दुकानही हातचं गेलंय. याला कारण तू आहेस राधा. तू मी याला कारण आहे? हे कसं काय? तुझ्या नेहमीच्या कटकटी पायी लाखाचे खाक झाले आणि आत्महत्या पण करण्याची पाळी आली आहे माझ्यावर. हो, हे मला ठाऊकच होते की तुमच्या पराभवाचा खापर तुम्ही माझ्याच मागे मारणार म्हणून. म्हणे लाखोचे खाक झाले, तुमच्यावरही पाळी माझ्यामुळे आली आहे. म्हणे तुझी कटकट. पण काय हो, तुमच्या घरात तर लक्ष्मी पाणी भरत होती ना हो रात्र. राधा, संपत पाटील आला होता का इथं? का त्याच्याकडे कसलं काम आहे तुमचं? खटल्याचा निकाल लागताच त्याला थोडीशी रक्कम देण्याचं कबूल केलं होतं मी. पण आता मी त्याला कुठून देऊ पैसे? तो येणार तर नक्कीच. आता काय सांगू मी त्याला? खटल्याचा निकाल लागेपर्यंत कसा तसा तरी मी त्याला थांबून ठेवला होता. पण आता खटल्याचा माझाच निकाल लागलाय. अहो, मी बांगड्या गहाण ठेवलाय 2000 ला. त्या सोडवून आणल्या पाहिजे. काय? बांगड्या गहाण कशाला? भास्कर आला होता इथे. त्याला पैशांची खूप गरज होती, पण माझ्याकडे एक पैसे सुद्धा नव्हती म्हणून बांगड्या दिल्या. म्हणून बांगड्या घाण ठेवून तू त्या चोराला पैसा दिलास? भावाच्या असहायतेची कणव येऊन नवऱ्याच्या संमतीशिवाय हा व्यवहार करता येतो तुला? आणि माझ्या पांगळ्या भावाला साधा कागद आणण्यासाठी 10 रुपये नसतात तुझ्याकडे. वा रे दुनिया वा. अहो, पण त्याला खरंच खूप गरज होती पैशांची, म्हणून दिले मी त्याला बांगड्या. त्यात काय झालं एवढं? गरज कधी नसते तुझ्या भावाला. इतकं काही तिखट बोलायला नको. हा, माझ्या भावालाच दिले मी, दुसऱ्या उपवार सुपाला नाही दिले. आणि फक्त तर 2000 रुपयांची तर गोष्ट आहे ना, एवढं काय बाहू करायचं त्यात? यावेळी माझी व्यथा तू समजू शकणार नाहीस राधा, आणि ती तुला समजणारही नाही. तेव्हा मेहरबानी करून तू आज जाऊन बस. चल जा. संकटाचे समोर पडते कडे, सारखा काळ चालला पुढे. मग आपुले असेच वेळे, म्हणून ही भ्रांत तुम्हा पडे. दादा, माझ्या बरोबर सुद्धा बोलणार नाहीस? या तुझ्या पागळ्या भावाबरोबर सुद्धा बोलणार नाहीस? काय बोलू रे लक्ष्मण? बोलायला तोंडच नाही रे मला. धाकट्या भावाबरोबर बोलायला संकोच कसला दादा? मला माहित आहे खटला नाना भिडेच्या बाजूला, म्हणून तू असं चिंताग्रस्त आहेस. पण तुला कोणी सांगितलं रे हे? मी दादाकडून सगळं ऐकलंय दादा. शिवाय तुझा चेहरा त्याची साक्षी देतोय. दादा, माणूस तोंडाने कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा चेहरा नेहमी सत्याची साथ देतो. एकूण काय तुझ्या दादाची दुर्दशा बघितलीस ना तू? हरलोय मी लक्ष्मण, हरलोय. पराभूत झाला या संसाराच्या मैदानात. तुमच्यापासून दूर झालो आणि अवघ्या 6 महिन्यात असा हा खेळ खंडोबा झालाय माझ्या जीवनाचा. दादा, आम्ही राम लक्ष्मणासारखे तुझे भाऊ असताना तू असा नाव घेत का होतोस? तू
मुळीच चिंता करू नको दादा, सगळं काही ठीक होईल. आता भैया आल्यावर मी त्याला सांगतो, तुझं कर्ज आम्ही फेडू. नाही 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 लक्ष्मण, हे कसं शक्य आहे? कारण कारण कर्ज मी माझ्या स्वतःच्या सुखासाठी काढलंय आणि ते कर्ज मला स्वतःला मलाच फेडलं पाहिजे. तुमचा काही संबंध नाही त्या. मग उगीच तुम्हाला कशाला त्रास देऊ मी? असं का म्हणतात दादा? आम्ही कुणीच नाही का तुझे? ते नातं सांगायला लाज वाटतं रे मला. कारण मी स्वतःच त्या नात्याला तिलांजली दिली वेगळं होऊन. या घराचे 3 तुकडे पाडले, तसेच आपल्या तिघांच्या भावाचे सुद्धा मी 3 तुकडे केले लक्ष्मण. आता साधण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते एकत्र येणार नाहीत. दादा, पाण्यावर काठी मारली तर ते थोडा वेळ दुभंत, पण पुन्हा पूर्वीसारखंच होत. आपल्यामध्ये मतभेद झाले असतील, पण ते आता संपून पुन्हा पूर्वीसारखे एकत्र राहायला काय हरकत आहे दादा? दादा खरं सांगू, आपला वेगळेपणा हा मला फार खायला उठतो. एका रक्ताचे भाऊ असून सुद्धा आम्ही एकमेकाशी बोलायचं नाही, समोर दिसल्यावर तोंड फिरवायची. हे मला नाही सहतो दादा, हे मला नाही सहतो. म्हणतोय दादा, तू माझा एक नाही लक्ष्मण, तू असं म्हणालास तरी राम या गोष्टीला तयार होणार नाहीस. अरे तो कुठं दिसला तरी सुद्धा मला न बघितल्यासारखं करतो. माझ्याकडे बोलत सुद्धा नाही तो. राधाचा राग तो माझ्यावर काढणं असाच रंग दिसतोय मला. नाही दादा, मग तू अजूनही आपल्या भयाला ओळखलं दिसत नाही. तुला काय वाटतं आपण वेगळे झाल्यापासून दादा सुखात आहे? नाही दादा, आमचा भया रातभर असतो अंतरावर पडलेला, पण तो हे सताड उघडे असतात. रात तो जागून काढतोय. त्या दिवशी तर तुझ्या आठवणी ढसा रडत होता. दादा दादा, आपला भया दिसायला कठोर आहे रे, पण त्याच्या अंतःकरणात आपल्या तुझ्याविषयी मायेचा ओलावा आहे. त्याची जाणीव मला झाली आहे दादा. सदा दारातच उभा का? आत ये. बस तरी. दादा आपले रावसाहेब. अरे मी कोर्टातून येताना दिसले होते मला रावसाहेब. पण यापुढे तुला कधीही दिसणार नाही ते. म्हणजे रावसाहेबांनी आत्महत्या केली. पाटलाच्या अंगाने स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली त्याने. आणि पुढील चौकशीसाठी फौजदार येत आहेत. चला बस. रावसाहेब दुर्दैवानं सारखा पाठलागच केला त्यांचा. सगळं कुटुंब घरासह बेचिराग झालं आणि शेवटी त्यांनी हा असा मार्ग पत्करला. दुश्मनी फार वाईट असते रे सदा, फार वाईट असते. चला रावसाहेब, आपण येणार गर्भात लावून मिठी मारली तुम्ही. सुटलात रावसाहेब, सुटलात तुम्ही. खरंच सुटका झाली तुमच्या जगातून. दुश्मन करीतो पाठीत वार, कधी जीत तर कधी हार. नियतीचा हा खेळ असाच चाले वारंवार, असाच चाले वारंवार.
राधा, अगं हे राधा, बाहेर ये. कोण? आपण आणि अशा अवस्थेत आमच्याकडे? हो, तुझ्या घरी. का? तुझं घर म्हणजे राजांचा राजवाडा का पवित्र मंदिर आहे? नाहीतर आज ना उद्या हे घर सुद्धा माझं होणार आहे. कारण कारण तुला चांगलं माहित आहे राधा, 50,000चं कर्ज दिलंय आहे मी श्यामला. आणि ज्या केस साठी त्याने कर्ज घेतला होता ती दुकानाची केस सुद्धा तो आजच धरला. पण मला असं म्हणायचं होतं की तुम्ही इथे असे दारू पिऊन का आला? येणार नव्हतो, पण नाईलाजाने यावं लागलं. नाईलाजाने समजले नाही तुमच्या बोलण्याचा अर्थ. एवढी घाई कशाला? कुठल्याही गोष्टीत घाई करायची नाही. तुम्हा बायका ना वाईट सवय असते. समजेल सगळं सगळं. अगं हे घर सुद्धा गहाण आहे माझ्याकडे. हे घर तुमच्याकडे गहाण आहे हे ठाऊक नाही मला. म्हणून काय आपल्याला राग नाही बघ. तुझ्यासारख्या सुंदर स्त्रिया रागावल्यानंतर फार सुंदर दिसत बघा. म्हणूनच मी तुला यापुढे चिडवणार और तू रागवणार. काय संबंध आहे माझा आणि तुमचा? माझ्या नवऱ्याने तुमच्या बरोबर व्यवहार केला ना, तेव्हा मी सुद्धा तुझ्यासह त्याच्या बरोबर व्यवहाराच्या भाषेतच बोलला. पण मला नसताना माझ्या बरोबर बोलण्यात काय अर्थ आहे? अर्थ प्रत्येक गोष्टीला अर्थ असतो म्हणून वारंवार या जगात अनर्थ घडताय. काय बोलताय ना ते मला काहीच समजत नाही. तेव्हा आता तुम्ही जा आणि उद्या पाहिजे तर या. उद्याचा कोणाला भरोसा द्यायचा? चला, सकाळी गावात बोबड्या मारत फिरत होता रावसाहेब. संध्याकाळी मेला गळपास लावून. तिथं आमचं काय निर्णय? मरण कधी येईल हे पुढे सांगितलं काय? हे बघा, काय ते लवकर बोला आणि जा इथून. पण काय बोलाल ना ते चांगला बोला जरा. थोड्या वेळापूर्वी तुझा तो लपडेबाज भाऊ आमच्या घरी आला होता. मी घरात नव्हतो. माझ्या बायकोकडून तुझं नाव सांगून 2,000 रुपये घेऊन गेला तो. अहो, पण हातातल्या 2 सोन्याच्या बांगड्या दिल्या होत्या मी आणि त्याला सांगितलं होतं की बांगड्या गहाण ठेव आणि 2,000 रुपये घेऊन जा असं बजावून सांगितलं होतं, तरी सुद्धा त्याने बांगड्या दिले नाही. काय? अरे देवा, म्हणजे 2,000 रुपये आणि बांगड्या सुद्धा घेऊन गेला. खर्चाच्या काळेत श्याम या पुढे होरपळून निघणार आहे आणि कुठेतरी शेवटी जीव देणार आहे. तू त्याच्या बरोबर घटस्फोट देऊन माझ्या घरी चाल, माझी रखेल म्हणून. नीच माणसा, मी तुमच्या सगळ्या कर्जावर पाणी सोडायला तयार आहे. बघा, बोल आहे कबूल. मला एक माणसा,
एवढा विषारी नाग असेल याची कल्पना नव्हती मला. हसती आली. बरं झालं, नाही तर गेली 3 वर्ष तुला पाहिल्यापासून मी याच संधीची वाट पाहत होतो. तुझ्यासारखी रूप गर्विता आपल्या शेजेला कायमची हिच्या माझ्या मनात कित्येक दिवस होती. बाजार बसवी पतीचा नाही मी. आग लाव तुझ्या त्या पैशाला. माझ्याकडे थोडी रक्कम येतात ना, तुझं सारं कर्ज फेडून टाकीन मी. पण आता अधिक शहाणपण न पाघळता चालता हो ऐकून. नाही तर काय आलोय तो जाण्यासाठी नाही तर काहीतरी घेऊन जायला चालय. तेव्हा तुझ्या भावाला दिलेले 2000 रुपये आत्ताच्या आत्ता मला दे. आता माझ्याकडे एवढी रक्कम नाहीये. 4-5 दिवसांनी परत करेन मी तुमचे पैसे. मला थांबायला वेळ नाही. पैसे दे, नाहीतर नाहीतर काय करणार आहेस तू माझं? ते तोंडाने सांगण्यात काहीच अर्थ नाही. आपण सगळे प्रतिने करूया आणि मगच सांगतो. 2000 रुपये नाही दिले तरी चालेल. त्याच्यावर पाणी सोडायला तयार आहे मी. फक्त 5 मिनिट माझ्या बरोबर आहे. लक्ष्मण, आपलांच्या अमोल शिलावर आला घालणारा नराधमा आज तुला कायमचा संपवलाय मी. आता माझं काही हो, तुझ्या मरणानं निदान यापुढे या गावातल्या स्त्रिया तरी सुखाने काय केलं श्रीराम? पाटलाचा खून? होय, पाटलाचा खून केलाय मी. एक राक्षस कायमचा संपवलाय मी. अरे अरे पण का? त्यानं काय केलं तुझं? हे तुझ्या बायकोला विचार. म्हणजे हा प्रकार तरी काय आहे? राधा राधा राधा, अगं काय झालं राधा? हा नराधम दारू पिऊन इथे आला. घरात कोणी नाही असं पाहून माझ्यावर बळजबरी करू लागला. अहो, इतक्यात लक्ष्मण भाऊजी आतून बाहेर झटपणत आले. पण या चंडाळाने त्यांच्यावर लाथ मारली. काय सांगतेस काय? आणि शेवटी मला उडीत देवघरात घेऊन जावं लागलं. इतक्यात राम भाऊजी इथे आला आणि हा सगळा प्रकार. दादा, ऐकलीस तुझ्या परम मित्राची कसाब करणी? अरे पण लक्ष्मण कुठे आहे? हे दृश्य पाहून घाबरलाय तू. देवघरात गेलाय. दादा, झालं त्याला कोणाचा काहीच इलाज नाही. मी केलंय, मीच भोगणार. यात मी काही वाईट केलं असं मला मुळीच वाटत नाही. स्वतःच्या वहिनीची अब्रू वाचवली आहे मी.
स्वतःच्या घराची घराण्याची आज अमृत धुळीला मिळाली असती, तिचं रक्षण केलंय. यापुढं माझा विचार करू नको. करण्याची अब्रूची रखवाली करीत असताना तुझा राम मेला असा समज. एकच विनंती आहे प्रिया, अशा पाठीमागे त्या आपल्या जीवाला लक्ष्मणाला सांभाळ रे. अशा पाठीमागे यापुढे तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही रे त्याला प्रेमाचा. येतो मी. लक्ष्मण 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 काय झालं? लक्ष्मण 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 अगोबाई! तुझ्या तोंडातून लक्ष्मण लक्ष्मण अरे काय केलं असेल? असं विवळतोस कशाला? अरे लक्ष्मणा, मी देवघरात देवाचा फोटो पडून काचा काढल्या. काय ना? मरणासाठी मृत्यूसाठी यापुढे कुणी राहिलं नाही माझा. होता भैया फक्त तू रे. तुझ्या माईच्या आधारावर मी तुझ्याकडे पाहून जगत होतो रे. कविता करीत मनाला रमित होतो. पण आज तू पाटलाचा खून केलास आणि आता तू जाणार तुरुंगात. आता तुला मिळणार जन्मठेप. मग मी ते कुणाच्या भरोश्यावर जगू. दादा, वहिनी, क्षमा करा या अभाग्याला. भैया सुटू झालास तर माझ्या दादा बहिणीला विसरू नकोस रे. रडू नकोस भैया, रडू नकोस. घडलंय त्याला कुणाचा त्रास आहे. आज तू आपल्या बहिणीच्या शिराचं रक्षण केलंस, आपल्या घराच्या इज्जतचं रक्षण केलंस. उद्या न्याय समोर तुला जन्म ठेप जरी लागली ना तरी तू मुळीच मनाला वाईट वाटू शकतो. रडू नकोस रे भैया. जन्मानंतर येतो मृत्यू. नियतीचा हा खेळ असेल. दिवस संपला, रात्र संपली, निघून गेल्या ज्योती. या